बोलणार आहोत। एका बाजूला इथे आपण पाहतो एकता 11 तलोजा मस्कोर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जय दुर्गा रोंजन। दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे। सामना 4 षटकांचा असणार आहे। मयूरराजे लक्षात घ्या आणि प्रणव सामना 4 षटकांचा। प्रणव प्रतीक लक्षात घ्या, सामना असेल 4 षटकांचा। चला 2 सलामीर चला। जयवंत भोपी रिडगर यांचं मात्र मंचाकडे आगमन होतं, त्यांचे मनपूर्वक स्वागत। म्हणजे कदाचित जयवंत दादांनी ठरवलं होतं सामना जिंकला तरच स्टेजवर जायचं, कारण आतापर्यंत आम्ही 5-6 वेळा अनाऊन्स केलं, परंतु ते ठरवलं जर सामना जिंकला अंकुश दादा तर आम्ही मैदानावरती येणार। कैलासदादा भगत आपलंही स्वागत आहे, वेलकम। तर लगेच स्वागत करायचं आहे जयवंत दादा भोपी। तर जयवंत भोपी रिडगर गेल्या गत वर्षी रिडगर गावामध्ये जी नाईट स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ऑर्गनायझर प्रतिनिधी म्हणून त्यांची खूप मेहनत आम्हाला बघायला मिळाली। भोजनाची व्यवस्था, घरगुती भोजनाची व्यवस्था सुद्धा त्यांच्या माध्यमातून आमच्या समालोचन सर्व मित्रांची करण्यात आली आणि त्यांचा यथोचित सन्मान आमचे ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी पाहतो बालाराम पाटील आणि स्वामी पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जाईल। आणि बघा दोन्ही दीपक फर्टिलायझर कंपनीचे कामगार वर्ग आहेत खऱ्या अर्थाने आणि एकमेकांचे खास परम मित्र आहेत, सन्मानित केलं जात आहे। दोन्ही रिडगर क्रिकेट संघाचा अभिनंदन आणि आदई क्रिकेट संघाचा मनपूर्वक आभार इथे आम्ही व्यक्त करतो। स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला। मयूर राजे गोलंदाजीच्या मार्कवर प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकला मात्र प्रणव पाटील। पहिला चेंडू मागच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर प्रतीक पाटील बाद झाला होता। मागच्या सामन्यामध्ये मयूर राजेने पहिल्या चेंडूवर विकेट्स घेतली होती। आता इथे काही तसं घडलं नाही आहे। वारदूर संघाचे संघ सहकारी पाहतोय आपण, विनायक मोरे आणि टीम। 7:30 वाजताचा सामना संपलाय। थंडीमध्ये गारठून त्यांना तिसरा सामना खेळायचा आहे। किती वेळ कारण बराचसा वेळ त्यांना मात्र इथे काढावा लागलाय। मागच्या सामन्यामध्ये भरीव कामगिरी करू शकला नाहीये प्रतीक पाटील आणि प्रणव पाटील सुद्धा, कारण प्रणव पाटीलने एक चौकार चांगला दाखवला होता मागच्या सामन्यामध्ये, परंतु त्यानंतर तो स्वीट शीटचा फटका फसला आणि तो बाद झाला होता। आता मात्र इथे या 2 खेळाडू चांगला खेळ दाखवतील का, कारण विक्रम, सुशांत, आशिष या फलंदाजांनी अफलातून सुंदर कामगिरी केली, त्याच्यामुळेच कदाचित हा जे दुर्गा रोहिंजन बी संघ खेळतोय। आता मात्र कशा प्रकारचा खेळ राहील 2 सलामीरांचा। मयूर राजे गोलंदाजीच्या मार्कवर, सुंदर गोलंदाजी मयूर राजे याच्यासाठी एक स्वर्ण संध्या बघा। 2 विकेटसाठी रोशन राजे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज। बघा इथे हॅट्रिक साठी मात्र पुकार केला जाणार नाहीये नक्कीच, कारण मागच्या सामन्यात सुद्धा तलोजा मस्कोर संघानं खूप पैसे कमावलेत। चांगला खेळ राहिला, रोशननं चांगले खेळ दाखवला, तिथे चांगली फलंदाजी केली। तलोजा मस्कोर संघानं काय ग्रेट फिनिश तिथे केलं होतं, त्याच्यामुळे इथे कसा फिनिश केला जाईल। चांगली गोलंदाजी मयूर राजे मात्र कमालीची गोलंदाजी करताना आपण पाहतोय। इथे रोखलं जात आहे, चांगल्या ताकदवान फलंदाजीच्या क्रमाला इथे थांबवलं जात आहे। सामना असेल 4 षटकांचा आणि 4 षटकांच्या खेळामध्ये पहिलं षटक सुरू असताना आतापर्यंत तरी मात्र मयूर राजेनं कमालीची गोलंदाजी केली आहे। 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि प्रणव पाटील लागोपाठ 2 निर्धाव चेंडू खेळतोय। प्रेशर क्रिएट जरूर झाला, प्रेशर क्रिएट झाल्यानंतर मात्र मोठा फटका लगवायचा होता।
तर स्पर्धेकरता जयवंत बोपी रिटगर यांच्या वतीने 2001 रुपयाचा इथे आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा मनपूर्वक आभार. आणि प्रत्येक विकेटसाठी तळोजा मजकूर क्रिकेट संघातील गोलंदाजांना दीपक शेठ पाटील गोल्डमॅन तळोजा मजकूर आणि कमलाकर शेठ पाटील यांच्या वतीने प्रत्येकी विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राईज. क्या बात. ही शाबासकी आणि शाबासकी थाप मात्र आपल्या गोलंदाजांसाठी दिली जाते. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे ती मयूर राजेची. 5 चेंडूमध्ये निव्वळ 1 धाव. फुलटॉस चेंडू नीटसा टोला होता आलाच नाही. आणि काय सुंदर सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये निव्वळ 1 धाव देत प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीच्या कौलानंतर स्वीकारलेला फलंदाजीचा निर्णय कदाचित जय दुर्गा रोहिंजन बी संघाच्या अंगलट येताना आपण इथे पाहतोय. निश्चित स्वरूपात इथे प्रदीप सालुंके अर्थात मोडी यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. आणि दिनेश बंधू खऱ्या अर्थाने आपण इथे पाहतो क्षेत्ररक्षण करणारा संघनायक नेहमी जर सामना 4 किंवा 5 षटकांचा सामना खेळवला जातो त्यावेळेस मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारत असतो. इथे मात्र रोंजन क्रिकेट संघ जयदुर्गा क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. आणि पहिल्या षटकामध्ये इथे मात्र ज्या अपेक्षेने त्यांना धावा बनवायच्या होत्या त्या प्रकारे धावा इथे पहिल्या षटकामध्ये झाल्या नाही आहेत. फक्त 1 धाव पहिल्या षटकामध्ये लागली आहे. परंतु गडगे सर आपण विचार केला ना तर बरेचसे आता आजकाल संघ आहेत की जे प्रथम फलंदाजी स्वीकारतात कारण त्यांच्याकडे डिफेन्स करण्याची क्षमता असते. परंतु डिफेन्स करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला ताकदीची फलंदाजी करत तुम्हाला मात्र मोठ्या धावा उभाराव्या लागतील. कारण मागच्या सामन्यामध्ये काय सुरेख फिनिश केलं होतं एकता तळोजा मजकूर संघानं. वेट अँड वॉच. गेअर बदलला. अतिशय सुरेख फटका लगावला आणि पहिल्या चेंडूवर मात्र दाखवला आसमान. अक्षय केनीला षटकार. म्हणजे निश्चित स्वरूपात दिनेश पाटील सर आपण जर विचार केला म्हणजे त्यांचा फलंदाजीवर आत्मविश्वास आहे. कारण या फटक्याने दाखवून दिलं की आमच्याकडे फलंदाजीचाही खूप मोठा भरणा असणारा आमचा संघ आहे. अक्षय केनीचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये अक्षयनं 24 धावा खाल्ल्या होत्या आणि तोच अक्षय पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार खातोय. प्रतीकनं मात्र हा षटकार ठोकलाय. चेंडू हवेत आहे. उंच उंच उंच. आणखी एक उंची बरोबर अंतर गाठलं. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तैनात होता जरूर परंतु जज नाही करू शकला. चेंडू गेला सीमारेच्या बाहेर. लागोपाठचा दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार ठोकला जातोय. फटकेबाजी जारी केली आहे. पहिल्या षटकामध्ये आम्ही फक्त 1च धाव मयूर राजाचा सन्मान केला. चांगली गोलंदाजी राहिली पण इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये पलटवार करत प्रतीक मागच्या सामन्याचा उष्ट काढत 0वरती परतला होता. त्याच्यामुळे आत्ता मला खेळावा लागणार आहे ती जबाबदारी आपल्या खांद्यावर लिलिया पेलताना पाहतोय आणि लागोपाठचा ठोकला हा दुसरा षटकार. 13 धावा दाबळकरती लागलं जात आहेत. अक्षय केनी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आडव्या हातानं चेंडू फेकलाय. सुंदर क्षेत्ररक्षण राहिलाय. खूप सुरेख क्षेत्ररक्षण कारण 2 धावा तिथं मात्र संघासाठी वाचवल्या आणि प्रतीक आणि प्रणवनं मात्र या 2 धावा जोडल्या. 2 मिळाल्या 2 गमावल्या आणि 2 धावांसहित 15वर रेडगर क्रिकेट संघाचे संघनायक विलास बोपी. विलास आपण स्टेजवर यावं. अंकुश पाटील यांच्याशी संपर्क साधावा. चंद्रकांत पाटील रेडगर आपले स्वागत आहे. 14 धावा पहिल्या या 3 चेंडूवर जोडलेत. प्रतीक पाटील अलॉंग द कार्पेट. सुंदर फटकेबाजी आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र चांगला कामगिरी करताना इथे मात्र धावा जमतायत. दुसऱ्याचा प्रयत्न नकारलाय. प्रणवनं मात्र नकार दिला त्याच्यामुळे 1 धावेनं दाभोळकर धावा लागत आहेत. ते तब्बल 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 1 धाव आणि इथे आतापर्यंत तब्बल 15 धावा. 15 धावा चांगली धावसंख्या उभारली आहे. 15+1 16 धावा एक चांगले या आव्हानाकडे जाताना. चांगली फटकेबाजी सुरू ठेवली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. तळोजा मजकूर संघाची कमिटमेंट पहा. क्षेत्ररक्षकांनी कमालीची कमिटमेंट दिली आहे. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण राहिलं आहे संघासाठी ज्या धावा वाचवल्या जात आहेत ना तर इथे मात्र तुम्हाला उत्तरार्धाने उपयोगी पडत आहेत. मी नेहमी सांगतो की आयुष्यामध्ये कमवलेला पैसा जर तुम्ही नीट वाचवला तर यशस्वी होणार. जर तुम्ही धावा कमावल्या आणि त्या जर वाचवल्या तर मात्र यशस्वी होतात.
क्रिकेट आणि आयुष्याचं गणित सारखं आहे, ते गणित आता कोण सोडवेल. सुरेख वेल टाईम चेंडूला पहिला निरखून प्रणवणं आणि अशा प्रकारे प्रणवच्या बॅटमधून मात्र बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून आला हा आणखीन एक चौकार आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागल्या तब्बल 22-21 धावा अक्षय केनीनं पुन्हा एकदा मोजल्या. म्हणजे कदाचित आज अक्षय केनीचा दिवस नाही आहे, कारण अक्षय केनीनं मागच्या सामन्यात 24 धावा खाल्या, इथे 21 धावा खाल्या. आजचा दिवस नाही आहे. परंतु भूषण ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अफलातून गोलंदाजी केली होती, 4 धावा दिल्या होत्या, तो भूषण कदाचित गोलंदाजीवर येईल. भूषण पाटील, हेमंत पाटीलनं 17 खाल्या, परंतु भूषणची गोलंदाजी मात्र सुंदर राहिली होती. तर भूषण गोलंदाजीसाठी येईल की आणखीन कोणता नवा प्रयोग, इथे मात्र एकता तळोजा मजकूर करेल. भूषण पाटील 4 धावांचं षटक मागच्या सामन्यामध्ये फेकलं होतं. काय सुरेख गोलंदाजी राहिली. टेंबोड संघाच्या विरोधात खेळताना कमालीची गोलंदाजी राहिली. मी तर म्हणेन की कदाचित त्या षटकामुळे आव्हान थोडंसं कमी राहिलं, परंतु अंतिम षटकामध्ये ग्रेट फिनिश केलं फलंदाजांनी. चला वेळ दौडू नका, कारण वेळ खूप झाली आहे ऑलरेडी. आपल्याला 1.5 तास आपण लेट आहोत. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा भूषण पाटील पहिला चेंडू टाकेल, तो म्हणजेच प्रतीक पाटीलला. सुंदर अतिशय सुरेख टिचून गोलंदाजी. गुडलेन स्पॉटवर चेंडू ट्रॅव्हल झाला, पडला आणि ट्रॅव्हल झाला. त्यानंतर मात्र यष्टरच्या हातामध्ये जाऊन सरळ विसावला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. अतिशय सुरेख गोलंदाजी. भरधाव वेगानं हा चेंडू गेला. फुटा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. हा झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपला. राज पाटीलनं मात्र पहिला अटेम्प्ट फसला होता. प्रतीक पाटीलनं चांगली फलंदाजी केली, परंतु भूषण पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी करत या फलंदाज प्रतीक पाटीलचा खेळ संपवतोय. पहिला चेंडू मात्र टाकला निर्धाव, पुढच्या चेंडूवर विकेट्स म्हणजे लागोपाठ सुंदर गोलंदाजी. भूषणची गोलंदाजी चांगली राहिली आहे. 3ऱ्या क्रमांकाचं षटक हाताळताना भूषणला आपण पाहतो आणि तो मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवर निर्धाव टाकतोय. आपण पाहतोय सर्व आयोजक मात्र या मैदानाचा फेरफटका मारताना पाहतोय, कारण मिनी वानखेडे मैदान हे अतिशय उत्तम दर्जाचं आणि उत्तम प्रेक्षकांना खेचणारं, गर्दी खेचणारं मैदान आहे. क्या बात टाळ्यांचा कडकडाट पाहतोय. जणू काही तळोजा मजकूर संघाचा हा ट्रॅप आहे. अक्षय केनीनं मार खायचा, भूषणनं पुन्हा कमालीची गोलंदाजी करायची, रोखून धरायचं. सुंदर गोलंदाजी. भूषण पाटील 3 चेंडूमध्ये 1 विकेट, 1ही धाव नाही. काय सुरेख गोलंदाजी. एंड त्याला मात्र लाभदायी ठरतोय. हा मात्र चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधला हा फटका पाहतोय. लॉंग ऑफच्या मधून व्ही सेप मधला हा फटका, स्ट्रेट हिटचा फटका, अगदी सुंदररित्या फटकावला होता धरून आणि या 2 धावा आल्या. 24 धावा धावपळाकडे लगावल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी आता होतीये. एका षटकामध्ये 21 धावा येऊन सुद्धा मयूरराजानं केलेली गोलंदाजी 1 धाब्याची. आणि त्या भूषण पाटील काय सुरेख गोलंदाजी करतो. स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच विक्रम. मागच्या सामन्यामध्ये अफलातून खेळी करणारा विक्रम पाटील मात्र स्वस्तामध्ये परततोय आणि फलंदाज क्रमांक 2चा होतोय बाद. संगमराजानं हा झेल टिपलाय, परंतु भूषण पाटीलचा काय गोलंदाजी राहिली आहे. टिचून गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी कशी करायची हेच दाखवतोय. प्रात्यक्षिकाचं मात्र दाखवताना आपण पाहतोय, कारण ज्याप्रमाणे षटकामध्ये 10 धावा आल्या असत्या तर आव्हान कडवं बनत राहिलं असतं, परंतु 10 नाही. त्यांचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू टाकून झालेत त्याचे 5 आणि धावा दिलेत त्यांनी फक्त 2 आणि 2 फलंदाजांना मात्र त्यांनी तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. सुशांत पाटील आणखीन एक बहारदार खेळाडू ज्यानं मागच्या सामन्यात सुंदर खेळ केला होता. सुशांत पाटील उर्फ बंटी.
अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक तिकडे उभा आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर. या सामन्यामध्ये तळोदा मजकूर संघाची कमिटमेंट राहिले. एकता हे नाव त्यानं दिलं ना, युनिटी इज द स्ट्रेंथ. ही मात्र एकीचं बळ पाहतोय. प्रत्येक क्षेत्ररक्षकामध्ये ती कमिटमेंट पाहायला मिळाली. प्रत्येक क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. प्रत्येक क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं कामगिरी करतोय आणि एकत्र येत हा मात्र तळोदा मजकूर संघ उत्तम खेळ करतोय. आज एकीचं बळ आपण पाहतोय. प्रत्येकाला माहिती आहे की मला चांगलं खेळायचं आहे. प्रत्येकाला माहिती आहे गावासाठी मला लढायचं आहे. प्रत्येकाला माहिती आहे माझ्या गावाला मला जिंकून द्यायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं गडगे सर विचार केला ना, एकी गावामध्ये असणं गरजेचं आहे. तुमच्या गावातलं राजकारण, तुमच्या गावाचा पॉलिटिक्स बाजूला सारून ज्या दिवशी तुम्ही गावासाठी एकत्र खेळाल त्यावेळेला तुमच्याबरोबर गावाचं नाव होईल. आणि ज्या दिवशी गावाचं नाव होईल तुमचं नाव आपोआप होईल यात तिळमात्र शंका नाही. गावासाठी पहिल्यांदा खेळलंच पाहिजे. आणि जर देवानं तुम्हाला जन्माला घातलं आहे आणि तुमच्यामुळंच जर गावाचं नाव होत असेल तर तुम्ही समजायचं की माझ्या जीवनाचं सार्थक मी काहीतरी करतोय. तर एकता 11 तळोजा मजकूर क्रिकेट संघाच्या गोलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी असेल. प्रत्येक विकेटसाठी दीपक शेठ पाटील आणि कमलाकर शेठ पाटील तळोजा मजकूर यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. टाईमपासचा खेळ आता राहिला नाही. आता गावाची प्रतिष्ठा पणाला लागते. त्याच्यामुळे काय सुंदर गोलंदाजी. एकदा कौतुक केलं जाईल तळोजा मजकूर संघाचं. 13 मिनिटामध्ये 3 षटकं टाकली. सुंदर सुंदर गोलंदाजी. अफलातून गोलंदाजी. धापलकर धावा लागले त्या म्हणजे निव्वल आणि निव्वल. 25 धावा. या षटकामध्ये 3 धावा आल्या. आणखीन एक फटका फसला. फटका तर फसला. क्षेत्ररक्षकी चकला. गोलंदाज स्वतः आपल्या फॉलोवर झेल घ्यायचा होता हेमंत पाटीलला, परंतु आज झेल मात्र सुटला. धाव मात्र आली 1. प्रणव पाटील संघाचा संघ नाही गे. पहिले 4 चेंडू निर्धाव खेळलाय. नंतर 2 धावा. नंतर 4 धावा. आणखीन एकदा फटका फसला आणि इथे मात्र प्रणव पाटीलच्या खेळीचा अंत. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. तू चल चल मैं आया म्हणत एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. परंतु सुंदर गोलंदाजी राहिली आहे. आज मी म्हटलं ना की एकीचं बळ तळोजा मजकूर संघ येऊन खेळतोय. कारण ज्या दिवशी एका गोलंदाजानं मार खाला आणि दुसऱ्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली ना की तुम्हाला यश मिळतं. आजकाल क्रिकेटमध्ये संदीप सर पण पाहतो एका गोलंदाजे 15 धावा खाल्या की दुसरा म्हणतो 14 खाल्या तरी मी चालतील. तुमचं जिंकणं शक्य नाही. ज्या दिवशी वाटेल त्यानं 15 खालेत मला 5 द्यायचे आहेत त्या दिवशी गाव जिंकेल, त्या दिवशी संघ जिंकेल. परंतु 15 खालेत 14 चालतील, संघ जिंकणं अशक्य. ही रणनीती ह्या डोक्यातल्या गेम्स तुमच्या काढून टाकाव्या लागतील. एका संघाच्या तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज कधी मिळते? ज्या वेळेला सगळे चांगले खेळतात त्यावेळेला तुम्हाला बाईक मिळते. तुमच्या एकाच्या खेळानं कधीच तुम्हाला बाईक मिळणार नाही याची नोंद घ्या. त्याच्यामुळे मी कोण आहे यापेक्षा आम्ही टीमवर्क तुम्ही जिंकला पाहिजे. इट्स समाठी लगावण्याचा प्रयत्न क्लिअर कर फसला. यू मिस आय डेफिनेटली हिट आणि हिट झाला स्टंप. नाणेफेकीच्या कौलानंतर आता मात्र स्वीकारलेला फलंदाजीचा निर्णय 101% अंगलट येताना जय दुर्गा रोहिंजन बी संघाच्या एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. गोलंदाजी काय सुंदर राहिली आहे, टिचून राहिली आहे. टीम स्पिरिट आपण पाहतोय. रोहिंजन संघाचा तोफाना गोलंदाजीचा जरूर आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला 40-45 धावा तरी मिनिमम जमाव्या लागतील. धापलकावर धावा लागलेत ते आतापर्यंत विचार केला तर 26 धावा. चेंडू शिल्लक असतील 3. या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके 35पर्यंत आसपास टार्गेट घेऊन जाईल. आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये कडवं आव्हान करण्यासाठी रोहिंजन संघाची गोलंदाजी सक्षमतेची राहील. तत्पूर्वी चांगले फटके तुम्हाला दाखवावे लागतील. परंतु हेमंतनं मागच्या षटकामध्ये मागच्या सामन्यात सुद्धा पहिल्या 3 चेंडूवर 2 विकेट्स घेतले होते. नंतर तर 17 धावा खाल्या जरूर, परंतु पहिल्या 3 चेंडूवर चांगली गोलंदाजी. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 विकेट्स घेतले आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा आहे हेमंत पाटील. नवीन फलंदाज स्ट्राईकवर आहे जितेश पाटील. जितेश पाटील सुशांत नॉन स्ट्राईकला वाट पाहतोय. मागच्या सामन्यात सुशांत, विक्रम, आशिष यांची चांगली बहारदार फलंदाजी राहिली होती.
हा फटका चांगला नाहीये, हा फटका फसलाय. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक मिळवण्याचा बहुमान फटकावतोय तो म्हणजेच हेमंत पाटील. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. संघाचा संघनायक मयूर राजे हा झेल टिपतो डीप कव्हरला आणि लागोपाठचे 3 विकेट्स मिळवण्याचा भीम पराक्रम नावी लागतो तो म्हणजेच हेमंत पाटीलच्या अभिनंदन. वेल बोल्ड. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. नाणेफेकीच्या कौलानंतर प्रथम फलंदाजी घेणं संदीप सर थोडासा हार्ड डिसिजन असतो, कारण जर फलंदाजी झाली नाही तर मात्र प्रेशरमध्ये टीम येते आणि नामी संधी मिळाली ती म्हणजेच एकता स्पोर्ट्स तळोजा मजकूर संघाला. नवीन फलंदाज वैभव पाटील. हेमंतची दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. मी तर म्हणेन की निर्णायक गोलंदाजीना भूषण करतो, कारण ज्या प्रकारे गोलंदाजी करतो तिसरं षटक हाताळतो ना अप्रतिम. हा फटका चांगला आहे, हा फटका चांगला आहे. हा धावांना बळ देईल, आव्हान उभं करेल, कारण या धावा उत्तरार्धामध्ये तुम्हाला लढण्याचं साहस देतील. या धावा उत्तरार्धामध्ये तुम्हाला प्रतिकार करण्याची शक्ती देतील आणि या धावा येतात 4 धावा. धाकळकर धावा लागल्या 30 धावा. चेंडू शिल्लक आहे तो म्हणजे 1. मोठा फटका येईल की छोटा, निर्धाव येईल की 4 धावांचा, काय आव्हान उभं राहील, कशा प्रकारचा खेळ राहील, कारण या चेंडूवर अखेर काय ठरेल, शिक्कामोर्तब होईल आव्हानाचं. किती आव्हान असेल. आणि अंतिम चेंडूवर सुद्धा विकेट. षटकामध्ये तब्बल 4 विकेट्स त्यानं कमावले. धावा दिल्या 5. 30 धावा झाल्या. 31 धावा, 24 चेंडू आणि 31 धावा. समाधानकारक गोलंदाजी राहिली आहे ती म्हणजेच एकता स्पोर्ट्स तळोजा मजकूर संघाची. हा तळोजा मजकूर संघ आत्ता या 31 धावांचा पाठलाग, मागच्या सामन्यामध्ये 53 धावांचा पाठलाग या संघानं केला आहे, परंतु कडाक्याच्या थंडीमध्ये या 31 धावा सुद्धा सोपं आव्हान नसणार आहे. 31 धावांचा पाठलाग केला जाईल की प्रणव पाटील, प्रतीक पाटील या धावा रोखण्यासाठी निकरेने प्रयत्न करील. ऐकूया आपण संदीप पाटील सरांना. हॅलो. हा रिडगर क्रिकेट संघ अथर्व मंगलमूर्ती वाजे आणि सिद्धार्थ 11 अथर्व भैरवदेव रिडगर क्रिकेट संघाचे संघनायक आणि सिद्धार्थ 11 मंगलमूर्ती वाजे नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. दोन्ही संघाच्या संघनायक वाजे विपक्ष रिडगर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. हॅलो. चला, मंगलमूर्ती वाजे आणि गावदेवी रिडगर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. यस आलेत पंकज. यस. तर गावदेवी रिडगर टीम कॅप्टन विलास बोपे आणि मंगलमूर्ती वाजे टीम कॅप्टन पंकज पाटील. तर केशव टेंबे सरांच्या शुभास्ते इथे आपण टॉस करतोय. अच्छा रात्रीतील दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना आहे. तर केशव टेंबे यांना विनंती करेन. टेल कॉल स्टेल. तर विलास टॉस जिंकला, निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. समोर वाजे संघ आहे, तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 मध्ये. स्पर्धा कशी वाटली, कारण पहिला सामना तुम्ही जिंकलात? स्पर्धा चांगली आहे आणि ग्राउंड तर खूपच चांगलं आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला, पंकज मात्र थांबला नाहीये, काय हरकत नाहीये. टॉस बॉक्समधून न्यूज आहे. रिडगर अगेन्स्ट वाजे या दोन संघांमध्ये होणार पुढची लढत. टॉस जिंकलाय रिडगर संघाने, निर्णय
फील्ड करण्याचा घेतलाय आणि फलंदाजीसाठी आव्हान दिलाय तो वाजे संघाला. यस, बोलूया आपण नेक्स्ट मॅचकडे. इथे सामना सुरू आहे जयदुर्गा रोंजन बी आणि त्यांच्या अगेन्स्ट एकता स्पोर्ट तलोजा मस्कूर. पाहूया पुढच्या सत्रासाठी महागुरु MD गडगे सर. थँक्स संदीप पाटील सर, दिनेश बंधू. तर वलिया आपण सामन्याकडे सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. एकता 11 तलोजा मजकूर क्रिकेट संघाच्या संघनायकाने अपनी सलामी जोड़ी मैदानामध्ये दाखिल करावी. बिल्कुल यहाँ पर जो मैच खेला जा रहा है ये मैच 4 ओवर का खेला जा रहा है. पहले टॉस का सिक्का उछला था यहाँ पर जयदुर्गा रोंजन क्रिकेट टीम के कप्तान के पक्ष में और टॉस जीता. पहले फील्डिंग करना या बल्लेबाजी करना पसंद किया और 4 ओवर में 30 रन ठोककर 24 गेंदों के ऊपर 30 रन ठोककर 31 रनों का लक्ष्य एकता 11 तलोजा मस्कूर क्रिकेट टीम के सामने खड़ा किया है. और उसी लक्ष्य का पीछा करने के लिए जर्सी नंबर 18 या 10 और 4-5 यानी कि हिटमैन रोहित शर्मा की लकी नंबर माना जाता है. आरंभिक बल्लेबाज हम देख रहे हैं बिल्कुल एकता 11 तलोजा मस्कूर 11 क्रिकेट टीम के आरंभिक बल्लेबाज कप्तान मयूर राजे और भूषण स्ट्राइकर बल्लेबाज भूषण पाटिल. मयूर राजे. एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर. एक्सपीरियंस इज द नॉट ओनली बेस्ट टीचर बट एक्सपीरियंस इज द बेस्ट फ्यूचर. अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु. ये मयूर राजो को हम देख रहे थे. एक तरफ जय दुर्गा रोंजन 11 क्रिकेट टीम के सक्षम गेंदबाज हम देख रहे हैं. गेंदबाज प्रणव पाटिल टीम के हमेशा कमान संभालते. प्रणव अपनी निजी पहली और टीम के ओर से बिल्कुल जय दुर्गा 11 रोंजन क्रिकेट टीम की ओर से पहली ओवर की पहली गेंद फेंकने के लिए तैयार. खेल स्टार्ट. ये देखिए बैकफुट पर गए, जगह बनाकर खेले, गेंद गई सीधा पॉइंट गली रीजन में, गेंद सीमा पार 4 रन. आणि बघा कमलाकर शेठ, दीपक शेठ आहेत बघा सीमेरेषेच्या बाहेर तिथे तुमचे समर्थक आहेत ना, थोडं स्वागत आहे तुमचं. तर इसी के साथ बल्लेबाज भूषण पाटिल ने अपने पारी का श्री गणेश किया. अपना खाता खोला, टीम का खाता खोला. 4 रन के मदद से एकता 11 तलोजा मस्कूर क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है बगैर कोई विकेट के नुकसान पर 4. ये देखिए इस बार भी दिशा दी, गेंद जा रही है मिड विकेट रीजन में. देखते देखते गेंद सीमा पार 4 रनों के लिए. 4 रन के मदद से एकता 11 तलोजा मस्कूर क्रिकेट टीम की रन संख्या आगे अग्रसर होती हुई बगैर कोई विकेट के नुकसान पर 8 यानी क्या कमाल की शुरुआत कर चुकी है. बल्लेबाज भूषण का जिक्र करना होगा. भूषण पाटिल 2 गेंदों का सामना किया, 2 गेंदों के ऊपर लगातार 2 चौके दागे, बिल्कुल 8 रन बन चुके हैं. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार प्रणव पाटिल. ये देखिए इस बार गेंद को खेला फॉलो थ्रू रीजन में. एक अच्छा वापसी का संकेत देते हुए प्रणव पाटिल, लेकिन अभी भी रुका हुआ स्कोर है तलोजा मस्कूर क्रिकेट टीम का 8. याचबरोबर रोशन आगलावे यांचं इथे आगमन होतंय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. रोशन आगलावे जीतने के लिए 31 रनों का लक्ष्य है, लेकिन शुरुआत काफी धाकड़ शुरुआत हो चुकी है एकता 11 क्रिकेट टीम की ओर से. ये करारा स्ट्रोक, ये देखिए और ये अंपायर का इशारा, गेंद सीमा पार 6 रन. छक्के के साथ एकता 11 तलोजा मस्कूर क्रिकेट टीम की रन संख्या यहां पर बगैर कोई विकेट के नुकसान पर 14. तलोजा मस्कूर क्रिकेट संघाचा जर विचार केला आमचे समालोचक साई राजे यांच्या गावातील हा संघ. साई राजे, ये देखिए ये विश्वसनीय स्ट्रोक है, बिल्कुल कमाल का स्ट्रोक. एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है. और इसी एक रन के मदद से बल्लेबाज भूषण पाटिल पहुंच रहे 15 पर, 2 चौके 1 छक्के की मदद से टीम के रन संख्या एकता 11 तलोजा मस्कूर क्रिकेट टीम की बगैर कोई विकेट के नुकसान पर 15 रन. बिल्कुल क्या कमाल की शुरुआत. आप मयूर राजे टीम का सबसे अहम हिस्सा माना जाता है, कप्तान है टीम का.
ये कप्तान विदाउट स्कोर शून्य पर लौट रहे हैं और इसी के साथ अंपायर जावेद परिसर का इशारा आता हुआ ओवर की होती हुई समाप्ति, महंगे ओवर की समाप्ति। गेंदबाज प्रणव पाटिल द्वारा एक ओवर के समाप्ति के बाद एकता 11 तलोजा मस्कूर क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है एक विकेट खोने के बाद 15। मयूर राजे आप लौट रहे विदाउट स्कोर, बिल्कुल शून्य पर लौट रहे, लेकिन मयूर आउट होने के बाद मैदान के अंदर जाते हुए संगम राजे ये रन मशीन मानी जाती है, लेकिन शुरुआत काफी अच्छी हो चुकी है। पहले ओवर की बात करें, जय दुर्गा रोंजन क्रिकेट टीम की ओर से पहली ओवर फेंकी थी यहाँ पर प्रणव पाटिल ने। प्रणव पाटिल का गेंदबाजी का विश्लेषण रहा हमारे साथी स्कोरर सुधीर आगलावे मैन फ्रॉम कोलवाड़ी हमें जानकारी देते हुए कि रोंजन 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से, उनके पक्ष के दृष्टिकोण से ये काफी महंगी और साबित हुई। उनका गेंदबाजी का विश्लेषण रहा 1 ओवर 15 रन और एकमात्र सफलता मयूर राजे के रूप में। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन है, गेंदबाज प्रतीक पाटिल सामना करेंगे बल्लेबाज मयूर राजे 4-5। ये जर्सी हिटमैन रोहित शर्मा भूषण खेलने के लिए तैयार होंगे। ये देखिए बिल्कुल टॉप एज लगा और इसी के साथ बल्लेबाज भूषण की पारी यहां पर हुई समाप्त। बिल्कुल नैया बीच भवर में पहला विकेट गिरा था एकता 11 तलोजा मस्कूर क्रिकेट टीम का फर्स्ट विकेट गिरा था। फॉलो ऑफ फर्स्ट विकेट ऑन 15 रन एंड फॉलो ऑफ सेकंड विकेट ऑन 15 रन, यानी कि 15 रन के भीतर ये दूसरा विकेट गिरता हुआ एक वापसी का संकेत देते हुए जय दुर्गा रोंजन क्रिकेट टीम के गेंदबाज का जिक्र करना होगा। गेंदबाज प्रतीक पाटिल का पहली गेंद थी, रफ्तार वाली गेंद थी, इस बार गेंद के साथ छेड़छाड़ करने की कोशिश की थी बल्लेबाज भूषण ने, लेकिन भूषण लौट रहे, लेकिन आपने टीम के लिए शानदार उन्होंने 15 रनों का योगदान दिया, 2 चौके और एक दमदार छक्का। आप यहां पर बिल्कुल नए बल्लेबाज मैदान के अंदर राज पाटिल, ये देखिए बैकफुट पर गया, जगह बनाकर खेले, गेंद जाएगी डीप स्वेले के ऊपर से, अंपायर का इशारा आता हुआ 6 रन। बिल्कुल क्या कमाल की बल्लेबाजी, छक्के के साथ एकता 11 तलोजा मस्कूर क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 2 विकेट खोने के बाद 21। आप जीतने के लिए 10 रन चाहिए, 16 गेंदे। ये देखिए बिल्कुल अच्छी गेंद, अच्छी वापसी का संकेत। आप 15 गेंदे और जीतने के लिए 10 रन चाहिए। बिल्कुल अच्छी स्कोरिंग करते हुए सुधीर आगलाबे कोलवाड़ी आज हमारे साथ जुड़े। हमारे कमेंट्री कक्ष में रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष संदीप पाटिल सर, मैन फ्रॉम मुरबी, और दिनेश पाटिल सर, मैन फ्रॉम बेलवली। एक ही और ये देखिए अच्छा फील्डिंग का प्रदर्शन, लेकिन उससे बेहतर रनिंग बिटवीन द विकेट्स, आंखों में इशारा, 1 रन प्राप्त करते हुए इसी 1 रन के मदद से एकता 11 तलोजा मस्कूर क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है 2 विकेट खोने के बाद 22। प्रतीक पहले गेंद के ऊपर विकेट यहां पर उन्होंने प्राप्त की थी, लेकिन दूसरे गेंद के ऊपर बल्लेबाज ने करार बिल्कुल दमदार स्वागत किया छक्के के साथ। राज पाटिल संगम बाहर के बल्लेबाज, ये देखिए अक्रॉस द लाइन गेंद जाएगी डीप फाइनल क्षेत्र में, फील्डर तैनात, ये जोखिम भरा हो सकता था लेकिन भाग्य का साथ मिला। 1 रन वापस लौटे बल्लेबाज, इसी 1 रन के मदद से एकता 11 तलोजा मस्कूर क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 2 विकेट के खोने के बाद 23 यानी कि 23। प्रतीक बल्लेबाज ये देखिए लाउड अपील और ये पकड़े गए बल्लेबाज, मिडल स्टंप के नजदीक पकड़े गए। इसी के साथ अंपायर की उंगलियां आसमान में, राज को लौटना पड़ रहा है और ये तीसरा विकेट मैदान से बाहर। आणि फलंदाज मात्र इथे बाद
आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झालेली आहे. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकता 11 तलोजा मजकूर क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 23. आता धावा आणि चेंडूंचा समीकरण इथे आपल्याला बघायला मिळतो. 12 चेंडू आणि एकता 11 तलोजा मजकूर क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. आणि यापूर्वी जो सामना झाला होता टेंबोडे आराध्या 11 टेंबोडे क्रिकेट संघाच्या विरोधात 2 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना इथे अनुजने खऱ्या अर्थाने अनुज मडवीने काय दमदार फलंदाजी केली होती. पहिल्या खऱ्या अर्थाने 5व्या चेंडूवर षटकार तटवला. 1 चेंडू 4 धावांची गरज असताना पुन्हा एकदा त्यांनी चौकार तटवून आपल्या संघाला विजय संपादित करून दिलं. हाच तो क्रिकेटर हाच तो फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. अब रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ 12 गेंदें बची और जीतने के लिए यहाँ पर एकता 11 तलोजा मजकूर क्रिकेट टीम को 8 रन चाहिए. कमाल की गेंदबाजी की प्रतीक पाटिल ने, शानदार गेंदबाजी की. प्रतीक का गेंदबाजी का विश्लेषण अच्छा रहा. छक्का जरूर आया था लेकिन उसके बाद में उन्होंने बिल्कुल शानदार कमबैक किया. आशीष तेज तरार गेंदबाज. आशीष संगम के लिए बिल्कुल ये मैच में मजा जरूर आएगा. मुकाबला कांटे का है यानी कि दोनों टीमों ने एक एक मैच जीता है. ये देखिए बैकफुट पर गए बल्लेबाज. फॉलो द रीजन में गेंद को ड्राइव किया है. विश्वसनीय स्ट्रोक जरूर. 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है. और इसी 1 रन की मदद से एकता 11 तलोजा मजकूर क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या धीरे धीरे आगे बढ़ती हुई 3 विकेटों के नुकसान पर 24. आप रन और गेंदों के बीच में जो दूरी है समीकरण बन चुका है. 11 गेंदे और 7 रन चाहिए जीतने के लिए. अनुज मडवी खेलने के लिए आशीष. आशीष भी सक्षम गेंदबाज है, ताकतवर गेंदबाज है, ताकतवर बल्लेबाज है. दोनों प्रतिभाशाली क्रिकेटर. ये देखिए हल्के हाथों से कोई जोखिम नहीं उठाना चाहते अनुज. बिल्कुल दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे. गुड रन मिड द विकेट. 2 रन प्राप्त होते हुए और इन 2 रन के मदद से एकता 11 तलोजा मजकूर क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 3 विकेटों के नुकसान पर 26. आप रन और गेंदों के बीच में जो समीकरण बन चुका है 10 गेंदे 5 रन चाहिए जीतने के लिए. आशीष गेंदबाजी के लिए तैयार. ये गेंद हवा में है, ये जाएगी. दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए गेंद सीमा पार 6 रनों के लिए और छक्के के साथ यहां पर एकता 11 तलोजा मजकूर क्रिकेट टीम ने जीत प्राप्त की है. तलोजा मजकूर क्रिकेट टीम के हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर तलोजा मजकूर क्रिकेट संघाचं मनपूर्वक अभिनंदन. जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचं जानुमान क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो.